खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला जो प्रकार दाखवणार आहे तो फारच छान इंटरेस्टिंग आहे. कदाचित तुम्ही त्याचं नाव ऐकून थोडेसे चक्रावून जाल, पण हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे. त्याचं नाव आहे मिरच्या बावच्या. आता तुम्ही म्हणाल बावच्या काय प्रकार आहे, तर गवारीला बावच्या म्हणतात. आणि हा मिरच्या बावचा हा प्रकार तुम्ही भाजीसारखाही करू शकता आणि ठेचासारखा म्हणून सुद्धा तुम्ही त्याला करू शकता. आपल्या हिरव्या मिरच्या आणि गवार याची ही अतिशय सुंदर पटकन होणारी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नक्की करून बघा. ज्यांना चमचमीत आणि छान खायला आवडतं त्यांच्यासाठी हा प्रकार खूप इंटरेस्टिंग ठरेल आणि तुम्हाला पण तो झटकन होणार आहे. डावीकडची बाजू सुद्धा सजवू शकता, तसंच ते उजवीकडे भाजी म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर नक्की करून बघा हा प्रकार मिरच्या बावच्या. चला तर मग. साहित्य: गवार उकडवून घेतलेली आहे, नारळ आहे खोवलेला, तीळ आहेत, दाण्याचं कूट आहे, मीठ आहे, साखर आहे, जिरा पूड आहे. हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या कमी तिखटाच्या आहेत. कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय मोहरी. मोहरीनंतर आपल्याला मोहरी तडतडलेली तुम्ही बघताय आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हिंग. हिंग थोडासा जास्त लागतो याला, त्याच्यामुळे चव खूप छान येते. आणि हिंगानंतर आपण घालतोय थोडासा कढीपत्ता. कढीपत्त्यानंतर आपल्याला घालायचे तीळ. तीळ थोडेसे तडतडले की नंतर आपण घालणार आहोत या पोपटी मिरच्या, ज्या कमी तिखट आहेत. कमी तिखट असल्यामुळे त्या खाता येतात आणि त्या आपण थोड्याशा अशा लांब चिरलेल्या आहेत. एका मिरचीचे साधारण 2 तुकडे आपण केलेले आहेत. खूप बारीक मिरची असेल तर ती तोंडात येते आणि या दिसायलाही छान दिसतात, कारण गवार पण आपण त्याच पद्धतीने एकाची अर्धी करून घेतलेली आहे. हळद घातली थोडीशी, ओला नारळ घातलाय आणि हे आपण छान परतून घेतोय. खूप छान रेसिपी वाटते ही, खायलाही खूप छान लागते. मिरच्या फार तिखट नसल्यामुळे अजिबात असं जाणवत नाही की आपण मिरची हे करतोय. गवारी बरोबर मिरचीची टेस्ट खूप छान लागते. ठेच्याचाच एक प्रकार असं तुम्हाला याला म्हणता येईल, फक्त हे आपण बारीक क्रश वगैरे करत नाही आहोत. आणि या मिरच्या जरा आपल्याला शिजवून द्यायच्या आहेत, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर झाकण ठेवून वाफ भरायला ठेवतोय. एक साधारण 5 मिनिटांनी मिरच्या छान शिजतात. झाकण काढून आपण त्याच्यामध्ये आता शिजवून घेतलेली गवार घालणार आहोत. गवारीचे पण, मोठ्या गवारीचे एकाचे 2 तुकडे केलेले आहेत. जर गवार लहान असेल तर तुम्ही नाही एकाचे 2 तुकडे केले तरी चालेल. साधारण मिरच्या आणि गवारीचं साईज सेम पाहिजे. जिरापूड घातलेली आहे, मीठ घालतोय आपण आणि साखर घालतोय थोडी. मीठ याच्यासाठी चवीपुरतं घाला आणि साखर थोडी तिखटाला बॅलन्स करण्यासाठी घालतोय. थोडी आमचूर पावडर घातलेली आहे, ज्याच्यामुळे खूप छान टेस्ट येईल. आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता, फक्त थोडासा त्याला आंबटपणा येण्यासाठी. दाण्याचं कूट घातलेलं आहे इथे. लिंबाचा रस पण ऍड केला आंबटपणासाठी तरी चालण्यासारखं आहे. तुम्ही काहीही यूज करू शकता. लिंबाचा रस, चाट मसाला, आमचूर पावडर तुमच्याकडे जे काही आहे तर त्यातलं कुठलंही तुम्ही आंबटपणासाठी याच्यामध्ये वापरू शकता. आणि आपण छान परतून घ्यायचंय आणि आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही बघत असाल तर गवार शिजल्यामुळे परत झाकण ठेवायची काही गरज नाही. रेसिपी आपली तयार आहे. गवार मिरच्या बावच्या असं याला म्हणतात.